Good morning all of you. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ एन अल्केन मधील अत्यंत महत्त्वाचं युनिट पाहणार आहोत. ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी ह्या प्रश्न असतो. ह्याच्यावर प्रश्न नाही पडला तर मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन आहेच. म्हणून ह्या युनिटचा तुम्ही कंपल्सरी अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. तर ह्या ठिकाणी ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी शिकत असताना त्याच्यात काही टर्म आलेल्या आहेत. त्या सर्व टर्म जर समजून घेतल्या तर ह्या ठिकाणी आपणाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी सहज कळते. तर त्याच्यात कोणकोणत्या टर्म आलेल्या आहेत हे आपण पहिल्यांदा पाहूया, त्या समजून घेऊया. त्यानंतर टर्म सगळ्या समजल्या, ते म्हणजे नोटेशन समजले, प्रिन्सिपल समजले तरच आपणाला काय होईल, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी कळेल. तर तुम्हाला ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीचे 2 लेक्चर आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. तर दोन्ही पण व्यवस्थित पाहावे लागतील, त्यावेळेसच ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी पूर्ण तुम्हाला ह्या ठिकाणी कळेल. तर ह्या ठिकाणी आपण ऑप्टिकल ॲक्टिव्हिटीतल्या काही टर्म शिकायला सुरुवात करूया, ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. तर ह्या ठिकाणी पहिली टर्म आहे असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओके, असिमेट्रिक कार्बन ॲटमला त्या ठिकाणी अनादर नेम दिलेला आहे, कायरल कार्बन ॲटम. व्हॉट इज मीन बाय असिमेट्रिक कार्बन ॲटम और कायरल कार्बन ॲटम? तुम्हाला असाही प्रश्न पडतो. तर ह्या ठिकाणी एक्सप्लेन फॉलोइंग टर्म दॅट इज असिमेट्रिक कार्बन ॲटम. ओके, त्यावेळेस त्या ठिकाणी आपणाला हे आलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी असिमेट्रिक कार्बन ॲटम और कायरल कार्बन ॲटम म्हणजे नेमकं काय आहे? तर ह्या ठिकाणी कार्बन ॲटम आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी H आहे, ह्या ठिकाणी H आहे, ह्या ठिकाणी H आहे, ह्या ठिकाणी H आहे. तर त्या कार्बन ॲटमचा आपण अभ्यास करणार आहोत. इकडे H आहे, इकडे H आहे, इकडे H आहे, इकडे H आहे. म्हणजे काय आहे, सारखेच ॲटम इथं जोडले. सारखे म्हटलं का तिथं सेम म्हटलं का सिमेट्री आली. इथं काय केलेलं आहे, Cl या ठिकाणी, त्यानंतर इथं H आहे, तरी सुद्धा इथं सारखं या ठिकाणी आलेलं आहे. इथं Br आहे, तर या ठिकाणी H आहे, Cl आहे H, तरी सुद्धा इथं 2 ॲटम सारखे आलेले आहेत. त्या ठिकाणी आता इथं आयोडाइड आलेला आहे. तर ह्या ठिकाणी कार्बनचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला दिसून येईल, इकडे Cl आहे, इकडे Br आहे, इकडे I आहे, इकडे H आहे. आता हा कार्बन ॲटम काय झाला, असिमेट्रिक कार्बन ॲटम झाला. तिथं सारखं काही सुद्धा येऊ नये. बेस्ट एक्झाम्पल आपल्याला त्यांनी दिलेला आहे. तर ह्या ठिकाणी A आहे, ह्या ठिकाणी B आहे, ह्या ठिकाणी C आहे, ह्या ठिकाणी D आहे, ह्या ठिकाणी E आहे. लक्षात. तर ह्या ठिकाणी असिमेट्रिक कार्बन ॲटमची आपल्याला काय करायचे आहे, व्याख्या तयार करायची आहे. तर ह्या ठिकाणी हा कार्बन ॲटम कसला आहे, टेट्राहेड्रल कार्बन ॲटम आहे. ह्या टेट्राहेड्रल कार्बन ॲटमला किती ॲटम जोडलेले आहेत, तर ह्या ठिकाणी 4 जोडलेले आहेत. आणि ते कसले आहे, तर डिफरंट आहे. म्हणून त्या कार्बन ॲटमला काय म्हणायचं, तर असिमेट्रिक कार्बन ॲटम म्हणायचं. तर ह्या ठिकाणी द कार्बन ॲटम और टेट्राहेड्रल कार्बन ॲटम which is bonded 4 different atoms or groups, and that carbon atom is called asymmetric carbon atom or chiral carbon atom. Again listen, tetrahedral carbon atom which is bonded 4 different atoms or groups, that carbon atom is called asymmetric carbon atom. तर ह्या ठिकाणी असिमेट्रिक कार्बन ॲटम या ठिकाणी कशाने इंडिकेट केला जातो, स्टार. स्टार म्हणजे नेमकं काय आहे, तर ह्या ठिकाणी अस्टेरिस्क. त्यानंतर एक वाक्य लिहायचं इथं, तर अस्टेरिस्क इंडिकेट असिमेट्रिक कार्बन ॲटम. आपल्याला एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी 3. तर पहिलं एक्झाम्पल त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं. तर ह्या ठिकाणी कार्बन ॲटम आहे, इथं कोण आहे, COOH आहे, इथं कोण आहे, OH आहे, ह्या ठिकाणी H आहे, ह्या ठिकाणी CH3 आहे.
तर या ठिकाणी स्टार काढायचा. स्टार काढल्यानंतर या ठिकाणी स्टार म्हणजे नेमकं काय आहे, तर या ठिकाणी अस्टेरिस्क. ओके, त्यानंतर अस्टेरिस्क इंडिकेट खाली वाक्य लिहायचं. त्या ठिकाणी असिमेट्रिक कार्बन ॲटम. एक्झाम्पलचं नाव काय आहे, तर या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड आहे. तर ह्या लॅक्टिक ॲसिड मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम किती आहे, तर एकच आहे. ह्याच कार्बन ॲटमला 4 वेगवेगळे ॲटम किंवा ग्रुप जोडलेले आहे. द बेस्ट एक्झाम्पल ऑफ असिमेट्रिक कार्बन ॲटम कंटेनिंग कंपाऊंड दॅट इज द लॅक्टिक ॲसिड. तर ही लॅक्टिक ॲसिडचं स्ट्रक्चर लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल कोणतं आहे, तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं इथं काय आहे, Cl आहे, त्या ठिकाणी CH3 आहे, त्या ठिकाणी H आहे, त्या ठिकाणी C2H5 आहे. त्या ठिकाणी काय करणार, स्टार करणार. स्टार म्हणजे नेमकं काय आहे, तर ह्या ठिकाणी अस्टेरिस्क असं म्हणा, लक्षात. तर ह्या ठिकाणी अस्टेरिस्क इंडिकेट असिमेट्रिक कार्बन ॲटम. कशाचं स्ट्रक्चर आहे, कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2 आणि इथं 3 आणि 4. ओके, 2 नंबरला कोण आलेला आहे, तर Cl म्हणलं का, क्लोरो. त्यानंतर लॉंगेस्ट कंटिन्युअस कार्बन चेन किती कार्बन ॲटमचे आहेत, 4. म्हणून या ठिकाणी ब्युटेन हे या ठिकाणी IUPAC नाव त्या स्ट्रक्चरचं आहे. तर ह्या ठिकाणी 2 क्लोरोब्युटेन मध्ये काय आहे, असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, लक्षात. तर ह्या ठिकाणी बेस्ट एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे, ते म्हणजे 2 क्लोरोब्युटेन. ह्याच्यामध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम किती आहे, लक्षात ठेवायचं आहे, 1 आहे. त्यानंतर आपणाला अभ्यासाला आहे त्या ठिकाणी कार्बन, त्यानंतर H, त्यानंतर डबल बॉन्ड O. ओके, त्यानंतर कार्बन नंबर 1, कार्बन नंबर 2, कार्बन नंबर 3, कार्बन नंबर 4, कार्बन नंबर 5, कार्बन नंबर ह्या ठिकाणी 6, लक्षात. तर ह्या ठिकाणी आपणाला ह्या ठिकाणी काय आहे, इकडं कोण आहे, OH, त्या ठिकाणी H, त्यानंतर इकडं कोण आहे, OH, त्यानंतर इथं काय आहे, H, त्यानंतर इथं OH, त्यानंतर या ठिकाणी OH, त्यानंतर त्या ठिकाणी OH, त्यानंतर या ठिकाणी H, त्यानंतर या ठिकाणी H, त्यानंतर या ठिकाणी H, त्यानंतर इथं कोण आहे, H. ओके, तर ह्या ठिकाणी तो प्रकार. हेच स्ट्रक्चर आपणाला और शॉर्टकट कसं काढता येतंय, तर ह्या ठिकाणी कार्बन, त्यानंतर H, डबल बॉन्ड O, त्यानंतर ह्या ठिकाणी CHOH एकूण किती आहे, तर ह्या ठिकाणी CHOH 1 2 3 4. म्हणून ह्या ठिकाणी हा प्रकार. इथं काय आहे, CH2OH, तर ह्या ठिकाणी CH2OH. तर हे स्ट्रक्चर कशाचं आहे, तर ह्या ठिकाणी ग्लुकोजचं आहे, ग्लुकोज. ओके, तर हे स्ट्रक्चर कशाचं आहे, तर ह्या ठिकाणी ग्लुकोजचं आहे. ओके, तर ह्याच्यावरती प्रश्न आहे. आता तुम्हाला मी साधा प्रश्न विचारला, हाऊ मेनी असिमेट्रिक कार्बन ॲटम ऑफ चिराग कार्बन ॲटम प्रेझेंट इन दॅट इज अ ग्लुकोज स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तर तुम्हाला ते आलं पाहिजे. नेमकं तुम्हाला असिमेट्रिक कार्बन ॲटम ऑफ चिराग कार्बन ॲटम समजलंय का, त्याच्या आधारे ह्याच्यावरती प्रश्न असतो. ग्लुकोजमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम ऑफ चिराग कार्बन ॲटम किती आहे, तर ह्या ठिकाणी प्रत्येक कार्बन ॲटमचं निरीक्षण करायचं. आपला अभ्यास झालेला आहे, तर काय झालेला आहे, की कार्बन ॲटम आहे, लक्षात. तर ह्या कार्बन ॲटमच्या बाबतीमध्ये काय असावं, तर ह्या ठिकाणी इकडे A, इथं B, इथं C, इथं D हा कार्बन ॲटम. ओके, तर ह्या कार्बन ॲटमला ह्या ठिकाणी काय आहे, तर चारीच्या चारी ॲटम जोडलेले आहेत, चारीच्या चारी वेगळे आहेत. म्हणून हा कार्बन ॲटम असिमेट्रिक, लक्षात. 4 ॲटम किंवा 4 ग्रुप जोडलेले असावे आणि चारीच्या चारी ॲटम त्यानंतर चारही ग्रुप वेगळे असावे, हा आपला पक्का अभ्यास. त्या कार्बन ॲटमला इकडं O आहे, इकडं H आहे, इकडं एक कार्बन ॲटम आहे, 3 जोडले, हा होऊ शकत नाही. तर ह्या ठिकाणी OH आणि H आणि ही पूर्ण ग्रुप इकडे टाकायचा, ही इकडे टाकायचा, तर हा कार्बन ॲटम काय झाला, असिमेट्रिक झाला. त्या कार्बनच्या बाबतीमध्ये अभ्यास करा, OH H ही पूर्ण इकडे टाका, त्या ठिकाणी ही बाजू, तर हा कार्बन ॲटम काय झाला, असिमेट्रिक झाला.
ही कार्बन ॲटम सुद्धा असिमेट्रिक झाला, ही कार्बन ॲटम सुद्धा असिमेट्रिक झाला आणि या कार्बन ॲटमला दोन हायड्रोजन ॲटम सारखे आहेत, त्याच्यामुळं ह्याच्यात ही कार्बन ॲटम असिमेट्रिक ऑफ कार्बन ॲटम नाही. तर ह्या ठिकाणी हाऊ मेनी दॅट इज असिमेट्रिक कार्बन ॲटम और दॅट इज कायरल कार्बन ॲटम प्रेझेंट इन ग्लुकोज. तर तुमचं पर्याय तुम्हाला दिले जातात. त्या ठिकाणी ए, त्यानंतर बी, त्यानंतर सी, त्यानंतर डी, त्यानंतर इथं 2, इथं 4, त्या ठिकाणी 6, इथं 1. तर ह्या ठिकाणी युअर करेक्ट आन्सर बी. ओके, तर ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर म्हणजे ह्या 4 काय आहेत, असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. तर ह्या ठिकाणी आपण असिमेट्रिक कार्बन ॲटमचा अभ्यास केला आणि तुम्हाला अभ्यासाला 3 एक्झाम्पल आहेत. एक लॅक्टिक ॲसिड आहे, दुसरं 2-क्लोरोब्युटेन आहे आणि तिसरं कोण आहे तर ग्लुकोज आहे. लॅक्टिक ॲसिडमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम 1 आहे, त्यानंतर 2-क्लोरोब्युटेनमध्ये 1 आहे, त्यानंतर ग्लुकोजमध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम किती आहे तर ह्या ठिकाणी 4 आहे. ही टर्म अतिशय महत्त्वाची, त्या टर्मवरतीच पुढचा अभ्यास आहे. त्यानंतर आपणाला काय शिकायचं आहे तर दुसरी टर्म अतिशय महत्त्वाची शिकायची आहे. तर या ठिकाणी प्लेन, त्यानंतर पोलराइज्ड, प्लेन पोलराइज्ड, त्या ठिकाणी लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट. तर याच्यावरच सगळा अभ्यास आहे. लक्षात शॉर्टकट काय म्हटलं जातं, पी, त्यानंतर पी, त्यानंतर ह्या ठिकाणी एल, पी पी एल. ओके, प्लेन पोलराइज्ड लाईट. तर खरा अभ्यास या ठिकाणी आहे आणि हे काय करतोय ह्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर ह्या ठिकाणी अभ्यास बघा. तर ह्या ठिकाणी आपल्याजवळ काय आहे, एक बल्ब आहे, त्यानंतर हा बल्ब अशा पद्धतीनं आहे. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये तार आहे. आता हा बल्ब कसा आहे, ऑफ आहे. त्यानंतर ग्लोज बल्ब म्हणलं, बल्ब लावा म्हणलं का, त्या ठिकाणी लागलेल्या बल्बची फिगर काढा म्हणलं का, तुम्ही कसं काढणार, त्याला काय काढणार, रे काढणार. तर ह्याच्यातून रे बाहेर पडले तर ही आहे लागलेला बल्ब. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी काय आहे, ग्लोज बल्ब त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर संशोधकानं हा बल्ब काय केलेला आहे तर एका पेटीत ठेवलेला आहे. तर या ठिकाणी ही पेटी, त्यानंतर इथे एक पोल पाडलेला आहे. तर ह्या पोल मधून काय होतात तर ह्या रेज बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर त्या रे काय प्रकार बाहेर घडतो तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक रे दुसऱ्या रेला परपेंडिक्युलर अशी व्हायब्रेट होते. तर असा प्रकार इथं घडतो आणि इथं पुढं काय आहे संशोधकाने ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी एक प्रिझम ठेवलेला आहे आणि त्या प्रिझमचं नाव आहे निकोल्स प्रिझम. निकोल्स प्रिझम हे आहे. तर या ठिकाणी हा आहे निकोल्स प्रिझम. लक्षात. तर ह्या ठिकाणी हा काय आहे, ऑर्डिनरी बल्ब आहे, ऑर्डिनरी. ओके, त्यानंतर ऑर्डिनरी बल्ब. त्यानंतर ही काय आहे तर ह्या ठिकाणी त्याच्यातून बाहेर पडलेल्या ऑर्डिनरी त्या ठिकाणी लाईट आहे, रेज आहे, ऑर्डिनरी लाईट. आणि इथं काय होतंय त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी ऑर्डिनरी बल्ब पासून तुम्हाला मिळाल्या ऑर्डिनरी रेज. लक्षात. आणि त्या रेज आपण कुठं पास केले तर निकोल प्रिझम मध्ये पास केलेले आहे. पास करत असताना निकोल प्रिझम नेमका काय करतोय त्याचा अभ्यास आपल्याला करायचा. हा इथं का ठेवलेला आहे
तर ह्या ठिकाणी those rays which are parallel to this Nikola prism only passes through them. तर ह्या ठिकाणी ह्या निकोल प्रिझमला ज्या पॅरलल आहे त्या रेज फक्त त्या ठिकाणी पास होतात आणि त्या ठिकाणी आपणाला अशा प्रकारे त्या रेज मिळतात आणि त्यांना काय म्हटलेलं आहे पी, त्यानंतर पी, त्यानंतर एल प्लेन, त्यानंतर ह्या ठिकाणी पोलराइज्ड लाईट म्हटलेलं आहे. then that is ordinary rays pass through त्या ठिकाणी निकोल प्रिझम. those rays which are parallel to the Nicol prism they are emerging out, okay, and those rays are obtained, that rays are vibrate in a single plane and that rays are called plane polarized light. तर ह्या ठिकाणी आपणाला ह्या रे मिळाल्या लक्षात. तर ह्याची सोप्यात सोपी व्याख्या इथं फक्त लक्ष द्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी प्लेन पोलराइज्ड लाईट कशाला म्हणायचं त्यांनी सांगितलेलं आहे. काही ऑर्डिनरी बल्बच्या ऑर्डिनरी लाईट निकोल प्रिझम मधून पास केल्या आणि त्याच्यातून ज्या बाहेर पडलेल्या रेज आहेत त्यांना प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणायची. परंतु आपण एकदम सोपी व्याख्या मी तुमच्याकडे ए लागलेलो आहे त्यावेळेस एकाच रेषेत एकाच प्लेनमध्ये येतोय, त्यानंतर येत असताना माझं शरीर हलतंय म्हणजे काय होतंय व्हायब्रेट होतंय, म्हणून अशा प्रकारच्या रेला काय म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणायचं. तर ह्या ठिकाणी ह्या काय आहेत रेज आहेत. तर रेज which vibrate in a single plane, in only one plane, that rays are called plane polarized light. ही एकदम सोपी व्याख्या लक्षात ठेवायची. तर ह्या ठिकाणी प्लेन पोलराइज्ड लाईट आपण कशी मिळवली तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं मिळवली. आता तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन फॉलोइंग टर्म आणि नेहमी हे तुम्हाला परीक्षेत असतंय. तर ह्या ठिकाणी फिगरला अर्धा मार्क. तर फिगर कशी आहे फक्त 3 रेषा काढा, वर एक ॲरो खाली एक ॲरो, त्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीनं 3 ॲरो काढले आणि इथं नाव द्या PPL आणि एवढं काढलं का अर्धा मार्क. त्यानंतर ह्या ठिकाणी डिफाईन म्हटलेलं आहे त्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी त्याची व्याख्या लिहा, ही जी दिसते ती लिहायचं. तुम्हाला ॲक्शन समजलेली आहे. रेज काय दिसतात ह्या रेज which vibrate in single plane, only one plane, that rays are called plane polarized light. एकदम सोपा प्रकार. तर तुम्हाला प्लेन पोलराइज्ड लाईट समजली. ज्या रे एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होतात त्या ठिकाणी त्या रेला काय म्हणायचं प्लेन पोलराइज्ड लाईट. त्यानंतर तिसरी टर्म आपल्याला अतिशय महत्त्वाची शिकायची आहे. तर ह्या ठिकाणी ऑप्टिकल, त्या ठिकाणी ॲक्टिव्ह, त्या ठिकाणी मॉलिक्यूल, ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल्स. तर इथं यावर्षी प्रश्न असण्याची शक्यता आहे. इथं तुम्हाला दिला नाही सरळ हाऊ ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल्स आर क्लासिफाईड. तर ह्या ठिकाणी ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल 2 प्रकारचे आहेत. ते कोणते तर ह्या ठिकाणी ऑप्टिकल, त्या ठिकाणी ॲक्टिव्ह त्या ठिकाणी मॉलिक्यूल्स. तर कोणते 2 आहेत तर ह्या ठिकाणी डेक्स्ट्रो, त्या ठिकाणी डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल. आणि दुसरा कोणता आहे तर ह्या ठिकाणी लिहो रोटेटरी त्या ठिकाणी मॉलिक्यूल. ओके. तर ह्या ठिकाणी ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल 2 प्रकारचे, एक डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल. पॉइंट टाका आणि त्याचं मिनिंग द्या. तर ह्या ठिकाणी a molecule which rotate a plane polarized light in clockwise direction or right hand side, and that molecule is called dextro rotatory molecule.
तर ह्या ठिकाणी याचं एक्झाम्पल आहे ह्या ठिकाणी डी, त्यानंतर ह्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड, डी लॅक्टिक ॲसिड, त्यानंतर ह्या ठिकाणी एक्झाम्पल आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं एक एक्झाम्पल एल, त्यानंतर त्या ठिकाणी लॅक्टिक, त्यानंतर ॲसिड. ओके, तर ह्या ठिकाणी ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल दोन प्रकारचे, नंबर 1 डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल, लिव्हो रोटेटरी मॉलिक्यूल. डेक्स्ट्रो याचा अर्थ राईट, डेक्स्ट्रो याचा अर्थ क्लॉकवाईज डायरेक्शन, आणि त्यानंतर लिव्हो याचा अर्थ आहे या ठिकाणी लेफ्ट. तर हा मॉलिक्यूल काय करतो, प्लेन पोलराइज्ड लाईटला क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवतो, म्हणून त्या मॉलिक्यूलला डेक्स्ट्रो रोटेटरी मॉलिक्यूल म्हणायचं. आणि त्याच्याबद्दल त्या ठिकाणी इथलं डी जे आहे ते इथं आलेलं आहे. तर त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड, डी लॅक्टिक ॲसिड एक्झाम्पल. तर ह्या ठिकाणी ह्याच्यातला मॉलिक्यूल नेमका काय करतोय, तर ह्या ठिकाणी प्लेन पोलराइज्ड लाईटला ह्या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवतोय, लेफ्ट हँड साईडला फिरवतोय, म्हणून तशा प्रकारच्या मॉलिक्यूलला काय म्हणायचं, तर ह्या ठिकाणी लिव्हो रोटेटरी मॉलिक्यूल म्हणायचं. तर ह्या ठिकाणी अ मॉलिक्यूल which rotate plane polarized light in anti-clockwise direction or left hand side, and such a molecule is called, that is a LiPo rotatory molecule. आणि एक्झाम्पल काय द्यायचं, तर ह्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड. ओके, तर ऑप्टिकल ॲक्टिव्ह मॉलिक्यूल याचा अर्थ तुम्हाला समजला, ते दोन प्रकारचे आहेत. तर ह्या ठिकाणी किती डेक्स्ट्रो रोटेटरी आणि या ठिकाणी लिव्हो रोटरी. त्यानंतर ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स, त्यानंतर ऑप्टिकली इनॲक्टिव्ह सबस्टन्स. ओके, तर ह्या ठिकाणी ऑप्टिकली म्हणूया इथं. तर ह्या ठिकाणी ऑप्टिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स आणि ऑप्टिकली इनॲक्टिव्ह सबस्टन्स साधा तुम्हाला टाकायचा समजला प्रश्न, एक्सप्लेन फॉलोइंग टर्म. तर ह्या ठिकाणी एक सबस्टन्स आहे, तो सबस्टन्स काय करतो, प्लेन पोलराइज्ड लाईटला फिरवतो. कसा फिरवतो अजिबात सांगायचं नाही. अ सबस्टन्स विच रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट and that substance is called त्या ठिकाणी ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स. त्यानंतर तिथं काय सांगणार, तर ह्या ठिकाणी एक सबस्टन्स आहे आणि त्यानंतर तो प्लेन पोलराइज्ड लाईटला फिरवत नाही, आणि त्या सबस्टन्सला काय म्हणायचं, ऑप्टिकली इनॲक्टिव्ह. अ सबस्टन्स which do not rotate plane polarized light and that substance is called optical inactive. तर ऑप्टिकल ॲक्टिव्ह सबस्टन्स कोणते आहे तुम्हाला, तर ह्या ठिकाणी नंबर 1 त्या ठिकाणी डी, त्यानंतर ह्या ठिकाणी लॅक्टिक, त्यानंतर ॲसिड, त्यानंतर ह्या ठिकाणी डी, त्यानंतर 2, त्यानंतर क्लोरो, त्यानंतर ब्युटेन, त्यानंतर त्या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल डी, त्यानंतर ग्लुकोज. हे तुम्हाला देता आले पाहिजे लक्षात. तर ऑप्टिकल ॲक्टिव्ह मध्ये इथं एल लॅक्टिक ॲसिड, L2 क्लोरोब्युटेन, एल ग्लुकोज हे दिलं तर सुद्धा चालेल. त्यानंतर त्या ठिकाणी आपण ऑप्टिकली इनॲक्टिव्ह सबस्टन्सचा अभ्यास करतोय. तर ह्या ठिकाणी CH3 आहे, त्यानंतर CH2 आहे, कार्बन H, त्यानंतर ह्या ठिकाणी H, त्या ठिकाणी Cl आहे. तर ह्या कार्बनचा अभ्यास केला, ह्याला चारीच्या चारी ॲटम वेगळे नाहीत. तर ह्या ठिकाणी ह्याला 2 हायड्रोजन सारखे, ह्याला 3 हायड्रोजन सारखे अशा पद्धतीनं आहे. तर हे आहे 1 क्लोरो, त्या ठिकाणी प्रोपेन, 1 क्लोरो प्रोपेन. हे काय आहे, तर ऑप्टिकली या ठिकाणी इनॲक्टिव्ह आहे. कारण काय, त्याच्यात असिमेट्रिक कार्बन ॲटम नाही. एखाद्या सबस्टन्स मध्ये, एखाद्या मॉलिक्यूल मध्ये असिमेट्रिक कार्बन ॲटम असेल, कमीत कमी एक असेल, तर ते काय असते, ऑप्टिकल ॲक्टिव्ह. तर अशा पद्धतीचं हे बेस्ट एक्झाम्पल आहे. दुसरं एक्झाम्पल काय आहे, तर ह्या ठिकाणी कार्बन आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी CH3 आहे, CH3 आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी CH3 आहे, त्या ठिकाणी Br आहे. काय नाव आहे, टर्शियरी ब्युटाइल ब्रोमाइड आहे.
या कार्बनला चारीच्या चारी वेगळे नाही, तिथं सुद्धा 3 हायड्रोजन सारखे सारखे सारखे, तर हे ऑप्टिकली काय आहे, इनएक्टिव्ह आहे, टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. त्यानंतर इथाइल अल्कोहोल आहे CH2, त्यानंतर या ठिकाणी OH. ओके, तर हे ऑप्टिकली काय आहे, इनएक्टिव्ह. आणि गंमत म्हणून एकदा प्रश्न टाकलेला होता, खाली दिलेल्यापैकी ऑप्टिकल इनएक्टिव्ह सबस्टन्स कोणता नाही ओळखा, तर वॉटर टाकलेलं होतं, त्याच्यात कार्बन ॲटमच नाही, लक्षात. आणि प्लेन टू लाईन लाईट ती रोटेट सुद्धा करत नाही क्लॉकवाईज डायरेक्शन और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. तर ह्या ठिकाणी इट इज द ऑप्टिकली इनएक्टिव्ह सबस्टन्स. तर हे आपला अभ्यास पाहिजे. त्यानंतर त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे इनॅन्शिओमर्स. ओके, तर इनॅन्शिओमर काय प्रकार आहे, इनॅन्शिओमर्स. ओके, आणि प्रश्न आहे राईट इनॅन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड. ओके, तर ह्या ठिकाणी हा प्रश्न नाही पडला तर 2 क्लोरोपिटेनचा आहे. ओके, तर ह्या ठिकाणी बघा, तर ह्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड सांगितलेला आहे, ह्या ठिकाणी कार्बन आहे, त्या ठिकाणी काय आहे, COOH आहे, त्यानंतर त्या ठिकाणी OH, त्यानंतर त्या ठिकाणी काय आहे, तर त्या ठिकाणी CH3 आहे, त्यानंतर इथं पाठीमागच्या बाजूला कोण आहे, तर ह्या ठिकाणी H आहे, इथं समोर कोण ठेवलेला आहे, तर ह्या ठिकाणी प्लेन मिरर ठेवलेली आहे, तर हे आहे प्लेन. त्यानंतर मिरर, प्लेन मिरर. त्यानंतर हे स्ट्रक्चर आरशात कसं दिसलं ते त्या बाजूला काढायचं, तर COH आहे त्याच ठिकाणी दिसतोय, त्यानंतर त्या ठिकाणी काय आहे OH, त्यानंतर पाठीमागं कोण आलेला आहे, तर ह्या ठिकाणी CH3, त्यानंतर त्या ठिकाणी कोण आलेला आहे, तर ह्या ठिकाणी H. ओके, त्यानंतर ह्या ठिकाणी आपणाला हे प्लेन पोलरायझर लाईट क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवतं म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे D. त्यानंतर त्या ठिकाणी लॅक्टिक, त्या ठिकाणी ऍसिड. आणि हे स्ट्रक्चर प्लेन पोलरायझर लाईट कशी फिरवतं, तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरवतं म्हणून ह्याला नाव दिलेलं आहे L. त्यानंतर लॅक्टिक, त्यानंतर ऍसिड. ओके, अजून कसं लिहिता येतंय त्याला ऑर, तर या ठिकाणी मायनस, त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड, ऑर तर या ठिकाणी मायनस, त्या ठिकाणी लॅक्टिक ऍसिड असं लिहिता येतंय, लक्षात. तर या ठिकाणी आपणाला इनॅन्शिओमर, व्हॉट इज इनॅन्शिओमर, त्या ठिकाणी राईट इनॅन्शिओमर्स ऑफ लॅक्टिक ऍसिड असा क्वेश्चन पडतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीवर. तर ह्या ठिकाणी आपणाला हे समजून घ्यायचं आहे. तर हे आणि हे कोण आहे, आयसोमर्स आहे. कसले आयसोमर आहे, ऑप्टिकल आयसोमर्स आहे. त्यानंतर ह्याचं स्ट्रक्चर काढलं, पूर्ण उभा केलं तर पाठीमागची बाजू H दिसत नाही, H दिसत नाही म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे, तर स्टिरिओ आयसोमर्स म्हटलेलं आहे. तर हे स्टिरिओ आयसोमर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे, लक्षात. त्यानंतर हे स्ट्रक्चर ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सारखाच आहे, ह्याला कनेक्टिव्हिटी जी आहे ती सगळी सारखीच आहे, कनेक्टिव्हिटी सारखीच आहे.
परंतु असंच उचलून ह्याच्यावर जर बसवलं तर बसत नाही याचा अर्थ काय, तर ह्या ठिकाणी नॉन सुपर इम्पोजेबल, मला हात दिलेले आहेत दोन्ही पण सारखेच, तर अशा पद्धतीनं हे हात जे आहेत तर अंगठ्यावर अंगठा, त्यानंतर 2 नंबर 3 4 नंबर 5 नंबरवर समोरासमोर म्हणजे व्यवस्थित बसलं. ह्या प्रोसेसला सुपर इम्पोजेबल प्रोसेस म्हणायचं. दोन्ही पण हात सारखेच आहेत आणि हा हात मी आहे तो उलटा बसवला तर ह्या ठिकाणी अंगठ्यावरती करंगळी येते. अशा पद्धतीनं वेगवेगळं येतंय, तर ही ह्या ठिकाणी नॉन सुपर इम्पोजेबल म्हणायचं. तर ह्या ठिकाणी हा आरशात दाखवला आणि ही ह्याच्यावर नेऊन बसवला तर बसत नाही, नॉन सुपर इम्पोजेबल. तर हे तर त्या ठिकाणी ही कोण आहे, ही ह्याची मिरर इमेज आहे, ही कोण आहे तर ह्याची मिरर इमेज आहे आणि ही असं चुकून ह्याच्यावर बसवलं तर बसत नाही, म्हणून काय म्हटलेलं आहे तर नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर. आणि इथं महत्त्वाचा अभ्यास करायचा आहे. तर ह्या ठिकाणी ही प्लेन पोलराइज्ड किती फिरवत आहे तर ह्या ठिकाणी +30 ह्या ठिकाणी डिग्री आणि हे किती फिरवत आहे तर ह्या ठिकाणी -30 डिग्री अँगल फिरवत आहे. लक्षात, तर ह्या ठिकाणी +30 आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे -30. हे मल्टिपल चॉईसचा क्वेश्चन आहे. तर ह्या ठिकाणी +30 आणि -30 फिरवतंय. तर इनॅन्शिओमर म्हणजे नेमकं काय, तर हे दोन स्टेरिओ आयसोमर्स आहेत, दोन ऑप्टिकल आयसोमर्स आहेत. हे नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ ईच अदर आहे. त्यानंतर ते रोटेट प्लेन पोलराइज्ड लाईट सेम अँगल बट त्या ठिकाणी अपोजिट डायरेक्शन अँड दॅट इज कॉल्ड इनॅन्शिओमर. तर इनॅन्शिओमरची व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे. टू ऑप्टिकल आयसोमर्स टू म्हटलं का की WO, टू ऑप्टिकल आयसोमर्स और स्टीरियो आयसोमर्स which are non-superimposable mirror images of each other and they rotate plane polarized light in the same angle but in opposite direction and that is called त्या ठिकाणी इनॅन्शिओमर. तर अशी व्याख्या दिल्यानंतर 1 मार्क पडतो आणि मी जे स्ट्रक्चर काढलेलं आहे असंच स्ट्रक्चर काढलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला 1 मार्क पडतो, कारण ते स्टीरिओ आयसोमर्स आहेत आणि स्टीरिओ आयसोमर म्हटलं का तुम्हाला इनॅन्शिओमर मी फळ्यावर काढले तसेच काढले तर ह्या ठिकाणी मार्क पडतो, त्यानंतर पडत नाही. तर ह्या ठिकाणी हा प्रकार कशाच्या बाबतीमध्ये आहे तर ह्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिडच्या बाबतीमध्ये आहे. त्यानंतर तुम्हाला प्रश्न दिला राईट इनॅन्शिओमर्स ऑफ त्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी 2, त्यानंतर क्लोरो त्या ठिकाणी ब्युटेन इनॅन्शिओमर त्याचे काढा. तर ह्या ठिकाणी ते काढता आले पाहिजे. तर पहिल्यांदा काय काढणार तर ह्या ठिकाणी प्लेन मिरर काढा. प्लेन मिरर काढल्यानंतर त्या ठिकाणी स्टीरिओ आयसोमर त्या ठिकाणी कशाचे काढायचे तर त्या ठिकाणी 2 क्लोरोब्युटेनचे काढायचे. किती आयसोमर आहे 2 आहे. पहिलं कसलं आहे डेक्स्ट्रो रोटेटरी, दुसरं कसलं आहे लेबो रोटेटरी. पहिलं कसलं आहे डी कॉर्ड, दुसरं कसलं आहे एल कॉर्ड. पहिलं कसलं आहे प्लस कॉर्ड, दुसरं कसलं आहे मायनस कॉर्ड. तर त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं कार्बन इथं कोण आहे तर त्या ठिकाणी CH3, इथं कोण आहे Cl. त्यानंतर त्या ठिकाणी काय आहे तर हे डार्क करा. तर ह्या ठिकाणी C2H5 आणि पाठीमागं जे दिसत नाही तिथं कोण आहे तर त्या ठिकाणी H. त्यानंतर त्या ठिकाणी काय आहे तर त्या ठिकाणी प्लेन. त्यानंतर त्या ठिकाणी मिरर आहे, प्लेन मिरर आहे. त्यानंतर कार्बन, त्यानंतर CH3, तिकडं काय Cl. त्यानंतर त्या ठिकाणी काय आहे C2H5. त्यानंतर इथं काय आहे तर ह्या ठिकाणी H आहे. तर त्या एक्झाम्पलचं नाव काय देणार
टी, त्यानंतर टू, त्या ठिकाणी क्लोरो, त्यानंतर ब्युटेन. ओके, त्या एक्झाम्पलचं काय नाव देणार, तर ह्या ठिकाणी एल, त्यानंतर टू क्लोरो, त्यानंतर ब्युटेन, अशा पद्धतीचं नाव द्या. ओके, त्यानंतर अक्षर बरोबर आले 1 मार्क, व्याख्या बरोबर आले 1 मार्क. तर इनॅन्शिओमरची व्याख्या परत एकदा ऐका. स्टिरिओ आयसोमरला काय म्हटलेलं आहे, 2 ऑप्टिकल आयसोमर, 2 ऑप्टिकल आयसोमर असं शब्द आहे. तर ह्या ठिकाणी द स्टिरिओ आयसोमर और 2 ऑप्टिकल आयसोमर which are non-superimposable mirror images of each other and they rotate plane polarized light in same angle but in opposite direction and that is called enantiomer. लॅक्टिक ॲसिडचे इनॅन्शिओमर पाहिले आणि हे इनॅन्शिओमर कशाचे आहेत, तर ह्या ठिकाणी 2 क्लोरो ब्युटेन. तर एकाच दिवशी आपण सगळं ह्याच्यावरचं शिकायचं नाही. राहिलेला भाग परीक्षेचा जो आहे तो उद्या शिकवला जाईल. मल्टिपल चॉईस सुद्धा उद्या शिकवले जातील, लक्षात. तर ह्या ठिकाणी आय होप you understood today's somewhat matter concerning that is optical activity. Okay, thank you, goodbye, have a nice day. इथं आपण थांबू.